आपल्यासोबत करुणा मुंडे आहेत. खरं तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आजपासून तुमच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, काय प्रमुख मागण्या आहेत? सर्वप्रथम प्रमुख मागणी आहे की जितीही पतसंस्था बंद झालेली आहे त्याच्यामध्ये खूप गोरगरीब लोकांच्या, तुम्हाला माहिती आहे ज्ञानराधा बँक पण 3500 कोटी त्याच्यामध्ये अडकलेले आहे लोकांचे. असे खूप काही 3000 पेक्षा जास्त पतसंस्था आहे जे बंद पडलेली आहे. त्याचा पैसा जे आहे लोकांना, जे गोरगरीब लोक आहे ज्यांच्या गुंतवणूक होती त्यांना परत देण्यात यावे अशी आमची पहिली मागणी आहे. आणि या जे 1960चा कायदा होता त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आज जे तुम्हाला माहिती आहे की आज जे पतसंस्था आहे 99.9% पतसंस्था मोठे मोठे राजकारणी लोकांची आहे. त्याच्यामध्ये मंत्री, आमदार, खासदार हे सगळे लोक आहे. आणि त्यांची जे पतसंस्था आहेत पतसंस्थामध्ये बँकिंगसारखा व्यवहार होत नाही. आणि त्यात पतसंस्थामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड कंपल्सरी नाही आहे. ऑनलाईन जे सगळं व्यवहार आहे ते दिसत नाही. ज्याच्यामध्ये जे आमदार, खासदार आहे ते आपला पूर्ण जे धन आहे त्याच्यामध्ये अडकून ठेवलेला आहे. हजारो कोटी, लाखो कोटी रुपया जे आहे आजही पतसंस्थामध्ये अडकलेला आहे. त्याच्यासाठी आमची मागणी आहे की हे सगळं ऑनलाईन करण्यात यावे. आणि जे शेतकरी लोक आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे शेतकरी बांधव आहे त्यांना मतदानचा अधिकार देण्यात यावे. आणि महाराष्ट्रातील सर्व पतसंस्था जे आहे ऑनलाईन करण्यात यावे अशी आमची खूप मागणी आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, मी एक बोलणार आहे की मोदी साहेबांनी ज्या वेळे 2014मध्ये सरकार आणायची होती तो लोकांना आश्वासित केला होता की प्रत्येकाचे खात्यामध्ये आम्ही 15-15 लाख रुपये टाकणार आणि कालाधन आणणार. कुठून आणणार? तो रिझर्व्ह बँकातून आणणार. तो रिझर्व्ह बँकातून पोहोचले नाही, तुम्ही पोहोचू शकणार नाही. रिझर्व्ह बँकपर्यंत BJP सरकार पोहोचू शकणार नाही. आणि लोकांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकले पण नाही. पण मी बोलते मोदी साहेबांकडून माझी हे न्यूज पाठवा की जरी मोदी साहेब तुम्ही महाराष्ट्राचे फक्त 3000 पेक्षा जास्त जे आज पतसंस्था आहे जे राजकारणी लोकांची आहे, जरी तुम्ही त्यांना ऑनलाईन केला आणि लोकांच्या समोर आणली या गोष्टी की आज किती कालाधन याच्यामध्ये आहे, फक्त हे कालाधन काढण्यामध्ये तुम्ही जरी सक्षम झाले, तुम्हाला सक्सेस मिळाली, तो 100% हे तुम्ही 15 लाख रुपयाच्या लोकांना वादा केला होता हे सगळ्यांच्या खात्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये फक्त पतसंस्थातून तुम्ही ते 15 लाख रुपये सगळे लोकांच्या अकाउंटमध्ये तुम्ही टाकू शकता. हे आमची मागणी आहे. नक्कीच. कधीपर्यंत तुमचं आंदोलन सुरू राहणार आहे? हे आजपासून सुरू झालेला आहे. कार्यकर्ते सगळे बसणार आहे क्योंकि मी पार्टी अध्यक्ष म्हणून मी बसू शकत नाही जास्त वेळ. त्याच्यासाठी जसं जसं आमची मागणी पूर्ण झाली नाही, अगोदर 1 महिन्या अगोदर बालासाहेब सहकार मंत्री जे आहे बालासाहेब पाटील साहेब त्यांना आम्ही निवेदन दिला होता आणि त्यांना अनशनचा इशारा पण दिला होता. पण त्यांनी काही याच्यावरती आक्षेप घेतला नाही, काही कारवाई केली नाही पुढे. त्याच्यासाठी आजपासून अनशन सुरू झालेला. हे आता 2 दिवसामध्ये पूर्ण नाही व आमची मागणी पूर्ण झाली नाही किंवा काय कारवाई त्यांनी केली नाही तो आम्ही अनशनची जे दिशा आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढवू. नक्कीच. थोडक्यात दुसऱ्या एका प्रश्नावरती तुमचं मला भूमिका आणि प्रतिक्रिया घ्यायची आहे. ती म्हणजे काल बारामती पोटनिवडणुकीचा निकाल लागला, त्यामध्ये तुमचा दारुण पराभव झाला. देशामध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणाऱ्या उमेदवार सुनेत्राताई ठरल्या. कसं पाहता तुम्ही या निवडणुकीमध्ये खरं तर उतरला? देशामध्ये सगळ्यांपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेली एकच महिला आहे जे प्रीतमताई मुंडे, जे माझी ननंद आहे. आणि त्याच्यानंतर आज सुनित्रा वहिनीची विजय झालेली आहे. त्यांना मी खूप खूप लाख शुभेच्छा देते. आणि असं आम्हाला आशा व्यक्त करते की महिलांच्या बाबतीत खूप काय मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची गरज आहे, त्या करतील अशी आमची आशा आहे. आणि अजितदादाला न्याय देण्याच्या जे त्यांनी निवडणुकीच्या अगोदर वचन दिला होता लोकांना, ते वचन पूर्ण करतील आमची अशी आशा आहे. आणि जरी मी हारली तरी पण मला असं वाटते कि हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. तो मेरी जीत तो उसी दिन हो गई थी जिस दिन मैं अपना पर्चा जो है वैध करने में सक्सेस हो गई थी. क्योंकि सगळ्यांना माहिती आहे की मी आज राजकारणामध्ये खूप लहान आहे आणि एक जे बाळ असतात ते आईच्या पोटातून निघाल्यानंतर एक पडून
उभे राहून पडून उभे राहून असे खूप काही शिकतोय आणि पुढे जातोय लाईफमध्ये. तसंच माझ्या आज फक्त राजकारणामध्ये 3रं वर्ष सुरू आहे. तो आता खूप काही शिकण्यासारखं आहे. तो मी आज निवडणुकीमध्ये उभे राहून खूप काही शिकलेला आहे आणि माझी जे ध्येय धोरण आहे परली आहे 2029ची तयारी कशी करायची हे बारामतीची निवडणूकमध्ये मी शिकलेली आहे. त्याच्यासाठी आतापासून मी 2029साठी परलीची विधानसभामध्ये मी तयारी करणार आहे आणि परलीमध्ये नवरा वर्सेस बायको होणार आहे. नक्कीच धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई.